प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं जलप्रदूषण हा सध्या चिंतेचा विषय झालाय। मात्र पीओपीचे हे धोके ओळखून गेल्या 75 वर्षांपासून पुण्यातील धोंडफळे कुटुंबीय शाडू मातीच्या मूर्तींचा आग्रह धरतात। या कुटुंबातील अभिजित धोंडफळे हे केवळ मूर्ती तयार करत नाहीत तर त्या कशा कराव्यात याचं प्रशिक्षणही देतात। त्यांच्या कार्याची दखल घेत पंतप्रधान मोदींनीही आपल्या मन की बात या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख केला। या निमित्तानं अभिजित धोंडफळे यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा ही आज काळाची गरज बनलेली आहे। परंतु गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक व्हायला पाहिजे ही जी गरज आहे ही 75 वर्षापूर्वी ज्यांनी ओळखली असे धोंडफळे कुटुंबीय आहेत आणि त्यांचा उल्लेख नुकताच नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये केलेला आहे। धोंडफळे कुटुंबांची तिसरी पिढी जी आहे ती आज या मूर्तिकार क्षेत्रामध्ये आहे। सर काय सांगाल? माननीय पंतप्रधान यांनी जेव्हा उल्लेख केला तर मला असं वाटतं की आमची जी 75 वर्षांची गणपती बाप्पाची सेवा चाललेली आहे ती त्याची नोंद शासन दरबारी झाली आणि त्यांनी ही नोंद घेतली ही फारच आमच्यासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची गोष्ट आहे। सगळेजण प्लास्टरच्या मूर्त्या करत आहेत आणि त्या विकता आहेत आणि त्यातून भरपूर कमाई पण होते आहे। पण आम्ही ठामपणे हे अख्खच्या अख्खं कुटुंब आम्ही नेहमीच याच्या विरोधात उभं राहिलो आणि याच्याकडे केवळ एक व्यवसाय न बघता ही आपली एक जबाबदारी आहे। जर आपण हे काम करू शकतो आहोत तर पर्यावरणाचा सुद्धा विचार करणं हे निश्चितच आपलं एक कर्तव्य आहे। मला हेच जेव्हा मी याच्यावरती विचार करत होतो कारण जेव्हा एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती काम करत असते तर एक व्यक्ती अशी किती मूर्त्या करू शकणार आहे? जास्तीत जास्त 100-200, त्याच्यापेक्षा जास्ती कोणी नाही बनवू शकणार। तर पण जर हा संदेश जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा असेल आणि तुम्ही जसं म्हटलात की ही कला जेव्हा पुढे ट्रान्सफर करायची असेल किंवा ती पुढे चालवायची असेल तर हे शिक्षण पुढच्या पिढीला देणं आवश्यक आहे। विकतची मूर्ती आणण्यापेक्षा जर आपण आपली मूर्ती स्वतः बनवायला लागलो घरी आणि जर आपण आपल्या हातांनी बनवलेली मूर्ती जेव्हा स्थापन करतो आणि जेव्हा तिची आरती करतो तेव्हा जो मिळणारा आनंद आहे तो फार वेगळाच असतो। आणि विसर्जन करताना सुद्धा या ज्या गणेश मूर्ती आहेत या जर आपण घरीच टबमध्ये किंवा बादलीमध्ये ह्याचं विसर्जन केलं या 1.5 ते 2 तासात या मूर्ती विरघळतात चांगल्यापैकी आणि ते पाणी जर आहे ते ढवळून जर आपण झाडांना टाकलं तर हे पर्यावरणाला उपकारकच आहे। नक्कीच अभिजित धोंडफळे यांच्या ह्या कार्याची दखल जी आहे ती आता शासन दरबारी घेतली गेलेली आहे। मात्र त्यांचं हे कामाचं चीज तेव्हाच होणार आहे जेव्हा पुणेकर किंवा समस्त देशवासीय आपल्या घरी शाडू मातीची मूर्ती बसवतील किंवा तशीच मूर्ती बनवण्याचा आग्रह घरी धरतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।